नमस्कार मित्रांनो, आज एक कॅबिनेट फिट करायला गेलो होतो पण कामापेक्षा टाइमपास जास्त झाला आणि जेव्हा लाईट बंद करायला गेलो तेव्हा जे दिसलं ते एक्सेप्टेड नव्हतं. चला तर पहिला कामाला सुरुवात करूया. आता हे सगळं टेम्पो मध्ये लोड करून घ्यायचंय. फ्रीज आणि मिक्सर, टीव्ही आणि फॅन. तेवढ्यात आपल्या अभिभाऊची एंट्री होती. अभिभाऊला नमस्कार करून त्याचं स्वागत करतो. नंतर टेम्पो मध्ये सर्व सामान लोड करून घेतो. लगेच मोबाईल पण लावून घेतले मित्रांनो जास्त टाइमपास करता. मग कस्टमर आले तर सुमित भाऊ आणि निखिल भाऊने अटेंड केले होते. तेवढ्यात मामा टीव्हीचा डेमो देत होते. आज मामाचा शूट होता. मी तर मस्त आपल्या एका जागेवर बघून आनंद घेत होतो. तेवढ्या त्यांची मस्ती सुरू होती. चला मित्रांनो, आता आपल्याला एक काम आलं होतं, जायचं होतं कॅबिनेट फिट करायला. ते निखिल भाऊ आणि मी जात होतो. मग काय मारले गाडी स्टार्टर. निखिल भाऊला म्हणलं चल 100च्या स्पीडने. मग तिथं पोहोचलो. तिथे एक डोकं खराब झालं होतं कसं करायचं, पण कसं तरी आम्ही जोडून घेतलं. मग काय मित्रांनो, कामावर पोहोचलो. बघा नवीन फ्रीज आला होता आणि एक वॉशिंग मशीन आला होता, ते पॅक करून घेतलं. नंतर एक टीव्ही पण पॅक करायचा होता, तो पण करून घेतला. मग आपल्या इथं टुर्नामेंट मॅचेस भरल्या होत्या. मग संध्याकाळ होताच एकत्र बसलो, मस्त गाणे ऐकत बसलो होतो आम्ही एकदम निवांत मध्ये. आणि सम्यक भाऊ बघा कुत्र्यांसाठी बिस्किट घेऊन आला. मस्त पुण्याचं काम करतोय. डॉगेज भैया बी लाईक आज तो मजा आ गया बाई. पण आता जे आमच्या सोबत झालं ते अनएक्सपेक्टेड होतं मित्रांनो, बघून जाओ. चारों तरफ कोहरा ही कोहरा. दोस्तों अंधेरा देख सकते हो, अंधेरा कायम रहे. मित्रांनो, आम्ही एवढ्या अंधारात का टपकलो त्याचं कारण तुम्हाला सांगू इच्छितो. तर चला थोड्याच वेळात सांगतो तुम्हाला. समोर काहीतरी दिसतंय, तिकडे बघा तुम्ही मित्रांनो, तिकडे बघा.